Good morning, Namaskar. Today we learn the next topic. Name of that topic is segment of a circle. But before that, I think in practice set 7.3, some examples we have to solve. काही गणित आपली राहिलेली आहेत ती आपल्याला आता सोडवायची आहेत. त्यातलं 8वं गणित. जस्ट लिसन. आकृती काढतोय. Okay. In figure, O is the center of sector. It is a sector. Listen carefully. It is a sector. Because if we draw a circle, so it becomes sector. कळतंय का? It is a radius. Angle ROQ means that angle is equal to MON means that angle is equal to 60 degree. That means theta is equal to 60 degree. Okay. Next, OR is equal to 7. OR is equal to 7 cm. OM is equal to OM 21 cm. Find the length of the RXQ and length of RXQ and length of MY1. Length means for arc REXQ. Okay. Theta upon 360 2 pi r. For arc किती होईल 7 cm and theta किती आहे 60. Just put the values. 60 upon 360 22 upon 7. 2 is there and r is 7. 0 0 6 6 36. So 22 upon 7 3 7 21. That is the answer. ओके. म्हणजे 7.3 मधलं 8वं गणित होतं आणि युनिट एल आहे. युनिट इज सीएम. सो फॉर आर्क MON, L is equal to theta upon 360 2 pi r. 60 upon 362 into 22 upon 7 and r is OM 21. Trick 6 3 3 cancel. So 22 cm. That is our answer. Okay. Okay. आता म्हणजे 7.3 मधलं 8वं झालं बघा. Now example number 11. आता 11 मध्ये बघा. एक्झाम्पल नंबर 11. 11 गणित नीट वाचा काय म्हणते 11 मध्ये. 11 मध्ये द एरिया ऑफ मायनर सेक्टर. मायनर सेक्टर म्हणजे एरिया ऑफ मायनर सेक्टर आहे. सो एरिया ऑफ सेक्टर आहे 3.85. मेजर ऑफ द सेंटर अँगल. सो थीटा इज इक्वल टू 36 डिग्री. सो यू हॅव टू फाइंड आर. व्हॉट इज द फॉर्म्युला. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू theta upon 360 pi r square. याच्याकडे फक्त मला 3.85. थीटा किती आहे 36 upon 360 3.14 r square. ओके. कळतंय का. या ठिकाणी आले किती मला बरं. बाहेर आवाज येतो. ओके ना सांगा. Put the values. Area of sector 3.85. Area of sector is given. So instead of area of sector put 3.85. Theta 36 360 pi 3.14 r square इथं ठेवा फक्त. हा गुणिले 60 होईल 36. Okay. Do the calculations correctly. Remove the point. 385 360 36 314. पॉइंट नंतर दोन घर आहेत म्हणून खाली 100
पॉईंट नंतर 2 घर आहेत म्हणून वरती 100 गेट कॅन्सल. 36 एक 36, 36 शून्य 0. ओके, sorry. You have given value of pi. So pi is not given. So instead of pi, take 22/7. मग बघा 3.85, 360 into 7 and 36 into 22. Remove the point. 385, 367, 36, 22 आणि 100. सूत्रात किमती भरल्या सगळे इकडे आणले. आता इथे फक्त बघा 36, 10, 1 0 कट झाला इथपर्यंत. आता 11 भागू. 11 3 33, 11 5 55, 11 2 22. समथिंग इज रॉंग. एरिया ऑफ काय म्हटलं, एरिया ऑफ सेक्टर दिलंय. मेजर ऑफ नाही 11 एरिया ऑफ द मायनर सेक्टर 3.85. मेजर ऑफ इट सेंटर अँगल 36. एरिया ऑफ सेक्टर थिटा अपॉन 360 into pi r square. ओके, 3/85 36 अपॉन थिटा भागिले 360 गुणिले पायची किंमत दिलेली नाहीये. गुणिले r वर्ग 3.85 गुणिले 360 गुणिले 7, 36 गुणिले 22. बरं 11 गुणिले 22, 11 3 33, 55 पर्यंत बरोबर आहे. हां 100 कुठून आलं. हां हे राहू दे. हां 36 आहे 360, 11 3 33, 11 5 55, 11 2 22 आणि 2 5 10 वर 35, 5 7 35 डिवाइडेड बाय 100. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. रूट घेतलं म्हणजे स्क्वेअर निघून गेला. या दोघात एक जण घ्या 35 आणि इट इज द स्क्वेअर ऑफ 10. संपलं अशा पद्धतीने. किंवा तुम्ही गुणाकार करू शकता 1225 छेद 100. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. तेच आन्सर येईल. फक्त स्क्वेअर रूट काढता आलं पाहिजे. सोपं गणित होतं एकदम. त्याच्या पुढचं एक्झाम्पल 4 गणित राहिली बघा आपल्या याच्यातली. आता 12वा गणित. 11वा झाले, 12वा गणित पहा. आम्ही आकृती काढतो, नीट लक्ष द्या. P Q R S X Y Z. हा नीट पहा. quadratic PQRS is a rectangle. PQRS is rectangle. PQ is equal to 14. बघा PQ is the breadth and QR is 21. Find the area of part XYZ. You have to find the area of part XYZ. आता नीट लक्ष द्या बरं. You have to find XYZ. X कसं काढता येईल तुम्हाला काय वाटतं? ही सेक्टर बरोबर. ठीक आहे, सर्कल काढलं तर इट इज अ सेक्टर. थीटा इज 90 आणि इट इज अ रेडियस. दॅट इज द रेडियस. इथं काहीतरी नाव असेल बघा. इथं काय नाव नाही, टी नाव देतो. म्हणजे PQ and QT is equal to 40 cm. ओके, ही पण 40, ही पण. QR is equal to QT plus TR. QR किती आहे? 21. हा 14. हा प्लस इकडे मायनस होईल म्हणजे हा 7 आला. कळतोय का? मग आता याची रेडियस किती आहे? 14 आहे. याची किती आहे? 7 आहे. थिटा दोघांचा 90 आहे. मग दोघांचे तुम्ही एरिया सहज काढू शकाल. सो एरिया सेक्टर कंसात एरिया ऑफ पार्ट एक्स बरोबर आहे. त्याच्यामध्ये थिटा भागिले 360 पाय आर स्क्वेअर 90 अपॉन 360 22 अपॉन 7 आणि 14 चा स्क्वेअर. फक्त किमती भरल्या.
राईट डाऊन 14 2 टाइम्स, 0 0 गेलं 9 चौक 36, 2 दुने 4 आणि 2 साती 14 म्हणजे 22 गुणिले 7 आलं का पहिला पार्ट फर्स्ट किती आला 154. आता एरिया ऑफ सेक्टर सेकंड पार्ट कंसात एरिया ऑफ पार्ट y ते सूत्र 90/360 22/7 आणि r किती त्याचा या पार्टचा 7. राईट डाऊन 7 2 टाइम्स, 7 गेले 0 0 गेला 9 चौक 36, 2 दुने 2 11, 77/2 आला बघा, 2 त्रिक 6, 2 8 16 आणि 2 5 38.5. हा झाला याचा एरिया. आता झेडचा काढायचा म्हणजे तुम्हाला हा रेक्टँगल याचा एरिया माहित पाहिजे. नाव फाइंड द एरिया ऑफ रेक्टँगल. आता बघा एरिया ऑफ रेक्टँगल L इंटू बी. लेंथ किती आहे 21 आणि ब्रेड किती आहे 14. 14 1 14, 14 28 आणि 1 29 cm स्क्वेअर. रेक्टँगलचा पण एरिया काढला. आता एरिया ऑफ पार्ट झेड कसा काढणार. एरिया ऑफ रेक्टँगल मायनस या रेक्टँगल मधून हा काढून टाकला. एरिया ऑफ पार्ट एक्स मायनस एरिया ऑफ पार्ट वाय. म्हणजे रेक्टँगल मधून हा एक्स पण वजा करायचा वाय पण करायचा म्हणजे झेड शिल्लक राहील. एरिया ऑफ रेक्टँगल 294 मायनस पहिल्या पार्टचा किती 154 मायनस 38.5. चला 294 मायनस 154 0. हा आला 140. त्यातून 38.5 140 म्हणजे 140 बरोबर आहे का बघा. 38.5 हातचा घ्या 5 1 0 आणि 1. चेक करा उत्तर बरोबर आहे का. पहा किती गणित झाला आता 12वा गणित. 7.3 मध्ये 12वा बघा. वर पहिला आला 154. व्हेर इज 154 यस. सेकंड 3 बरोबर 38 पॉईंट. तिसरं झेड 101.5 करेक्ट. सो नाव देर इज वन मोर एक्झाम्पल नंबर 13. आता बघा त्याच्यामध्ये तुम्ही पण सोडू शकताय पण काही अडचण येऊ नये म्हणून मी तुम्हाला सोडून देतोय. बघा हा ट्रायंगल हा जो पार्ट आहे तो तुम्हाला काढायचा आहे. मला सांगा लक्षात येते का. हे असं वर्तुळ जर काढलं इट इज अ सेक्टर, हे जर काढलं इट इज अ सेक्टर आणि हिट इज अ सेक्टर. देर आर 3 सेक्टर्स आणि ट्रायंगल मधून जर सेक्टर मायनस केला 3 सेक्टर मायनस केले तर यू विल गेट एरिया ऑफ शेडेड पोर्शन. ओके LM इज 40. पहिलं ट्रायंगल LMN इज इक्विलॅटरल. LMN इज इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे LM बरोबर MN इज इक्वल टू LN बरोबर 14 cm. साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल अँगल L अँगल M आणि अँगल N इज इक्वल टू 62 डिग्री. each angle of equilateral triangle is 60. झालं इथपर्यंत. आणि काय म्हटले बघा as shown in figure 3 sectors are drawn. 3 सेक्टर काढलेत with vertices at center. इथं लोकल टोक ठेवायचं, vertices center इथं ठेवायचं and radius 7 म्हणजे प्रत्येकाची radius 7 आहे बघा. म्हणजे इथं ठेवलं 7 7 आहे, इथं ठेवलं 7 7 आहे, इथं ठेवलं 7 7 बघा ना 7 7 40 7 7 40 7 7 40 म्हणजे r किती आहे 7 cm आणि थीटा किती काढला आता आपण 60 cm.
So area of one sector theta upon 360 pi r square. 60 upon 360 pi ची किंमत दिली आहे का बघा बरं. pi is not given, so 22 upon 7 and r is 7 square. 7 फक्त दोन झाल्या. 7 7 गेट कॅन्सल. 0 0 6 6 36 बे 1 बे 1 बे 3 6 11 7 77 छेद 3. 77 ला 3 ने भागा. 3 2 6 3 5 15 3 6 18 3 6 18 3 6 18. पॉइंट नंतर तिसरं घर 5 किंवा 5 पेक्षा मोठे म्हणून 1 नाही. हा झाला एरिया वन सेक्टर. असे किती सेक्टर आहेत? 3. एरिया 3 सेक्टर्स 3 into बरोबर 25.67 ला 3 ने गुणा. 3 7 21 3 6 18 2 20 3 5 15 2 17 पॉइंट नंतर 2 कर 77.01. चला 3 सेक्टरचा एरिया मिळाला. आता ट्रायंगलचा एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. फॉर्म्युला पाठ पाहिजे. √3/4 साइड स्क्वेअर. √3/4 साइड आहे 14 स्क्वेअर. राईट डाउन 14 2 टाइम्स. बेजले बेसाठी आणि बेसाठी 49√3. काय नाही सूत्रात किमती म्हणून पटपट केलं आणि याची किंमत 1.73. 173 ला 49 ने गुणा. 9 3 27 63 2 9 63 2 65 9 6 15 4 3 12 4 7 28 आणि 29 4 2 6 7 7 9 5 14. हे झालं ट्रायंगलचं. आणि आता शेडेड पोर्शन. एरिया ऑफ शेडेड पोर्शन. एरिया ऑफ ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आणि एरिया ऑफ 3 सेक्टर्स. बघा एरिया ऑफ ट्रायंगल 84.77 आणि एरिया ऑफ 3 सेक्टर्स बघा बरं 84.77 आणि 77.01 6 7 7.76. पहा बरं 7.3 मधलं सगळ्यात शेवटचं गणित 7.7 14 या ठिकाणी 7.3 मधलं सगळ्यात शेवटचं जे गणित त्याचं हे उत्तर आहे 84.87. इथं 7.32 किंमत घेतली असते त्यामुळे उत्तर 0.10 आणि वाढतंय. असू द्या. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे. या ठिकाणी 7.3 आपला संपलेला आहे. आता आपण जाऊया पुढच्या भागाकडे. त्याचं नाव आहे सेगमेंट ऑफ अ सर्कल. आता व्हॉट इज मीन बाय सेगमेंट ऑफ अ सर्कल ते आपण पाहूयात. सोपं आहे. फक्त लक्ष द्या. थोडासा कॅल्क्युलेशन साठी हा भाग अवघड आहे. फक्त तसा सेक्टर सोपा आहे. बिकॉज ऑफ कॉर्ड बघा. बिकॉज ऑफ कॉर्ड ए बी सर्कल डिवाइड्स इनटू किंवा सर्क्युलर रिजन डिवाइड्स इनटू 2 पार्ट. सो each part is called segment of a circle. Segment of a circle because of chord. बरोबर आहे. आता त्यातला स्मॉल पार्ट इज कॉल्ड स्मॉल पार्ट मायनर सेगमेंट and big part is called major segment. Name of that segment is segment AXB. Minor segment and major segment AYB असं वाचायचं. आर्कच नाव आहे फक्त शब्द आहे सेक्टर. हा जो भाग आहे हा इट इज अ मायनर. हा जो भाग आहे इट इज अ मेजर सेगमेंट. ओके. आणखी एक डेफिनेशन सांगतो बघा. एरिया एनक्लोज बाय एरिया
एनक्लोज बाय समाविष्ट केलेला एरिया एनक्लोज बाय क्वार्क and its corresponding area enclosed by quark and its corresponding समजा मायनर आर्क घेतला corresponding minor arc is called minor segment म्हणजे क्वार्क आणि मायनर सेगमेंट मायनर आर्क हा जो मायनर आर्क हा आर्क आहे बघा हा बांगडीचा तुकडा जो असतो याला आर्क म्हणतो आपण हा आर्क आणि क्वार्क यांनी समाविष्ट केलेल्या भागाला मायनर सेगमेंट म्हणायचं आणि एरिया एनक्लोज बाय क्वार्क अँड इट्स करस्पॉन्डिंग मेजर आर्क इज कॉल्ड मेजर सेगमेंट इज दॅट क्लिअर नाउ बिकॉज ऑफ डायमीटर बरोबर आहे का बघा सेगमेंट फॉर्म बाय डायमीटर ऑफ सर्कल सेगमेंट फॉर्म बाय डायमीटर इज कॉल्ड सेमी सर्क्युलर सेगमेंट काय म्हणायचं याला सेमी सर्क्युलर सेगमेंट कळलं का दॅट इज द कन्सेप्ट नाउ we learn the formulae of that concepts किंवा formulae of segments just listen मी आता एक सर्कल काढतो परत हे बघा ही झाली कॉर्ड ही झाली आर्क आणि ही आर्क आणि हा कॉर्ड ह्या भागाला म्हणतो आपण मायनर सेगमेंट एरिया ऑफ मायनर सेगमेंट बघा आता या ठिकाणी मी कन्स्ट्रक्शन करतो थोडंसं फक्त आता मला सांगा हा भागाला काय म्हणतो आपण राईट ओ डॅश ए एक्स बी म्हणजे इट इज अ सेक्टर हा एरिया ऑफ सेक्टर या एरिया ऑफ सेक्टर मधून हा झाला एरिया ऑफ सेक्टर आणि याच्यामधून हा ट्रायंगल काढून टाकला मायनस केला मायनर सेगमेंट राहील म्हणजे एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल दॅट इज द फर्स्ट फॉर्म्युला एरिया ऑफ मायनर सेगमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल इज दॅट क्लिअर ओके आता मला सांगा तुम्हाला हा माहित झाला हा जो राहिलेला भाग आहे हा कसा काढणार सर्कल मधून हा वजा करून टाका म्हणजे हा झाला मेजर सेगमेंट एरिया ऑफ मेजर सेगमेंट इज इक्वल टू area of circle minus area of minor segment कळलं हा जो एरिया ऑफ मायनर आला तो एरिया ऑफ सर्कल मधून वजा केला तर तुम्हाला एरिया ऑफ मेजर मिळेल आणि जर मला मेजर माहित असेल तर सर्कल मधून मेजर वजा करा मायनर मिळेल म्हणजे अजून एक फॉर्म्युला एरिया ऑफ मायनर सेगमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मेजर सेगमेंट कळलं फॉर्म्युला कळते तीन फॉर्म्युला महत्वाचे आता एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे एरिया ऑफ मायनर सेगमेंट एरिया ऑफ मायनर सेगमेंट आता एरिया ऑफ आता बघा एरिया ऑफ मायनर सेगमेंट हा एरिया ऑफ मायनर सेगमेंट फॉर्म्युला आहे हा पण मायनरचा आहे हा पण मायनरचा आहे तिसरा फॉर्म्युला आर वर्ग कंसात हा किंवा हा वापरत जायचा पाय थीटा छेद 360 वजा सॉरी मायनस sin थीटा अपॉन 2 that is the formula you can use that formula also okay and now area of triangle या ठिकाणी हा जो ट्रायंगल आहे याचा जो अँगल आहे हा अँगल जर राईट अँगल असेल
So that two sides are side making right angles. So 1/2 base into height तुम्ही वापरू शकता. If it is a 90 degree. पण जर 90 नसेल तर हे सूत्र वापरायचं 1/2 r square sin theta 1/2 r वर्ग sin theta. ते सूत्र वापरायचं ट्रायंगलचा एरिया काढायला. या ठिकाणी आपण थांबूयात. पुढच्या तासाला आपण याच्यावरची गणितं घेऊयात. आता थांबू. धन्यवाद.